तमिळनाडूत पुन्हा निवडणुका लागणार का? मुख्यमंत्री विजय यांचं सरकार कोसळणार का? तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांच्या पक्षानं धुमाकूळ घालत सत्ता तर मिळवली आणि सुपरस्टार विजय अचानक राज्याच्या राजकारणाचे नवे थलपती बनले. पण आता अवघ्या काही दिवसातच त्यांच्या सरकारवर संकटाचं सावट दिसू लागलंय. खरंच विजय यांचं सरकार कोसळणार आहे का? आणि तमिळनाडूत पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता का व्यक्त केली जाते? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी पक्षाच्या बैठकीत मोठं वक्तव्य केलं. राज्यात पुन्हा निवडणुका लागू शकतात, कार्यकर्त्यांनी तयार राहावं, असा दावा त्यांनी केल्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता ते राजकारणी बनलेले विजय आणि त्यांच्या टीव्हीके पक्षानं मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन केली. मात्र स्पष्ट बहुमत नसल्यामुळे हे सरकार विविध पक्षांच्या पाठिंब्यावर उभं असल्याचं सांगितलं जातं आणि इथूनच सुरू होते अस्थिरतेची चर्चा. आता प्रश्न असा की विजय यांचं सरकार कोसळू शकतं असं सतत का म्हटलं जातंय? सर्वात मोठं कारण म्हणजे पूर्ण बहुमताचा अभाव. टीव्हीके पक्षाला स्वतःच्या जोरावर स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी मित्र पक्ष, छोटे पक्ष आणि काही अपक्ष आमदारांचा आधार घ्यावा लागला. अशा परिस्थितीत प्रत्येक आमदार महत्त्वाचा ठरतो. काही आमदार नाराज झाले किंवा मित्र पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तर सरकार थेट अल्पमतात जाऊ शकतं. दुसरं कारण म्हणजे राजकीय अनुभवाचा अभाव. विजय हे तमिळनाडूच्या राजकारणात नवा चेहरा आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांची लोकप्रियता प्रचंड असली तरी प्रशासन चालवणं, पक्ष संघटना सांभाळणं आणि विविध गटांमध्ये समन्वय राखणं हे पूर्णपणे वेगळं आव्हान असतं. विरोधकांचा आरोप आहे की सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेबाबत अजूनही स्पष्ट समन्वय दिसत नाही. याशिवाय सरकारला बाहेरून पाठिंबा देणारे व्हीसीके, सीपीआय, सीपीएम आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्यासारखे पक्ष जर नाराज झाले आणि त्यांनी पाठिंबा काढला तर राजकीय समीकरणं एका रात्रीत बदलू शकतात. तसंच एआयडीएमके मधील काही बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली किंवा न्यायालयीन निर्णय सरकार विरोधात गेला तरीही सरकार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान एम.के. स्टॅलिन यांनी आरोप केला आहे की टीव्हीकेनं कोणतंही मोठं जनआंदोलन न करता सोशल मीडियाच्या प्रभावावर निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे जमिनीवर संघटनात्मक ताकद किती आहे यावर सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डीएमकेनं विधानसभा पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी 36 सदस्यीय समिती स्थापन केली. ही समिती राज्यातील सर्व 234 विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास करून कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेणार आहे. स्टॅलिन यांनी या समितीकडून स्पष्ट आणि निष्पक्ष अहवाल मागितलाय. म्हणूनच आता संपूर्ण देशाचं लक्ष तमिळनाडूकडे लागलंय. विजय यांचं सरकार स्थिर राहणार का की पुन्हा एकदा तमिळनाडूत निवडणुकांचा बिगुल वाजणार? तुम्हाला काय वाटतं? थलपती विजय यांचं सरकार टिकेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.